Hello students, today's lecture we will discuss about chapter number 4 genetic engineering. In this chapter the next point is vectors. Okay, मग टूल्स जेनेटिक इंजिनिअरिंग त्यामध्ये आपण काय केलं आहे व्हेक्टर्स हा यूज केला आहे. फर्स्टली आपण काय बघितलं DNA मॉडिफाईंग एन्झाईम किंवा DNA मॉडिफाय करण्यासाठी कोणते एन्झाईम तिथे यूज केले जातात किंवा कट आउट करण्यासाठी किंवा DNA जॉईन करण्यासाठी कोणते कोणते एन्झाईम यूज केले आहेत. त्यानंतर नेक्स्ट असं म्हटलेलं आहे व्हेक्टर्स. मग व्हेक्टर्स कोणते कोणते व्हेक्टर्स तिथं यूज केलेले आहेत. मग त्यामध्ये आहे व्हॉट इज व्हेक्टर्स. ए DNA मॉलिक्यूल यूज ॲज अ व्हेकल टू कॅरी फॉरेन जेनेटिक मटेरियल इन टू अनदर सेल. म्हणजे DNA मॉलिक्यूल किंवा DNA मटेरियल ज्या व्हेक्टरच्या हेल्पनं किंवा विथ द हेल्प ऑफ काय तो ऑब्जेक्ट असेल त्या हे ऑब्जेक्ट किंवा काय ती प्रोसेस असेल त्या प्रोसेसच्या हेल्पनं वन प्लेस टू अनदर प्लेस किंवा वन सेल टू अनदर सेल ट्रान्सफर केला जातो. दॅट इज कॉल्ड एज अ व्हेक्टर. ओके, मग त्यामध्ये फर्स्ट म्हटलं टाईप्स ऑफ व्हेक्टर. मग टाईप्स काय काय आहेत. प्लाझ्मिड व्हेक्टर तो व्हायरल व्हेक्टर आहे. कॉस्मिड आर्टिफिशियल क्रोमोझोम. प्लाझ्मिड जो असेल तो काय व्हायरल आहे किंवा व्हायरसचा व्हेक्टर तो आहे. देन कॉस्मिड हा आर्टिफिशियल क्रोमोझोम आहे. मग क्रोमोझोमच्या हेल्पनं काय केलं जातं तो व्हेक्टर तिथं डिस्ट्रीब्यूट केला जातो. देन व्हेक्टर्स अँड टार्गेट होस्ट सेल. मग कोणता व्हेक्टर कुठं डेव्हलप केला जातो किंवा कोणत्या व्हेक्टरच्या हेल्पनं तो जीन्स तिथं ट्रान्सफर केला जातो. मग व्हेक्टर आहे प्लाझ्मिड. मग टार्गेट होस्ट सेल त्याचे होस्ट सेल काय आहे बॅक्टेरिया आहे आणि स्ट्रेप्टोमायसिस. देन बॅक्टेरियोफेज हा जो व्हेक्टर आहे त्याचे होस्ट सेल आहे बॅक्टेरिया. कॉस्मिड हा जो आहे त्याची होस्ट सेल आहे बॅक्टेरिया. ईस्ट क्लोनिंग व्हेक्टर त्याची ईस्ट सेल आहे म्हणून त्याला ईस्ट क्लोनिंग व्हेक्टर असं म्हटलेलं आहे. TI अँड RI प्लाझ्मिड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ क्लोनिंग जीन इन हायर प्लांट्स. मग हायर प्लांट्स ही त्याची काय आहे होस्ट सेल आहे. देन कॅरेक्टरिस्टिक किंवा कॅरेक्टर्स ऑफ व्हेक्टर्स. मग त्यामध्ये काय म्हटलं आहे फर्स्ट सेल्फ रिप्लिकेशन. म्हणजे जो व्हेक्टर जो असेल तो काय सेल्फ रिप्लिकेशन कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर मल्टिपल कॉपीज डेव्हलप करण्याची कॅपॅसिटीसुद्धा त्या व्हेक्टरमध्ये असते म्हणून त्याला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यामध्ये रिप्लिकेशन ओरिजिन साईट. मग रिप्लिकेशन म्हणजे काय एका ओरिजिनल साईटपासून किंवा त्याच्या इनिशिएशन साईटपासून काय करू शकतो रिप्लिकेशन करू शकतो. देन क्लोनिंग साईट. क्लोनिंग म्हणजे काय तिथून कट आउट करून त्याचं आपण क्लोनिंग करू शकतो किंवा त्याचा क्लोनिंग होता. देन सिलेक्टेबल मार्कर जीन. त्याच्यावरती मार्कर जीन यूज करून आपण त्याच्यावर मार्किंग करून जीन काय करू शकतो इन्सर्ट करू शकतो किंवा तिचा जीन आपण रिमूव्ह आउट करू शकतो. देन स्मॉल साईज तो स्मॉल साईज आहे. देन लो मॉलिक्युलर वेट त्याचं लो मॉलिक्युलर वेट जे आहे ते लो आहे. इझिली आयसोलेटेड अँड प्युरिफाय तो इझिली आपल्याला सेपरेबल होतो आणि प्युरिफाय करता येतं. देन इझिली आयसोलेटेड इंटू होस्ट सेल. मग होस्ट सेल असेल त्याच्यामध्ये काय होतं तो इझिली इन्सर्ट होतो आणि त्यानंतर आयसोलेट पण करता येतो. देन कंट्रोल एलिमेंट्स प्रोमोटर ऑपरेटर रायबोझोम्स अँड बाइंडिंग साईट्स. त्याच्यावरती एलिमेंट्स जे आहेत मग प्रमोटर्स आहे जिथून तो काय तो प्रमोट होतो. ऑपरेटर म्हणजे जिथून आपल्याला तो ऑपरेट करता येऊ शकतो. रायबोझोम्स बाइंडिंग साईट. मग त्याच्यावरती रायबोझोम बाइंडिंग साईट्स ही डेव्हलप झालेली असते त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो रायबोझोम्स तिथं चेंज करू शकतो किंवा जेनेटिक मटेरियल आपण त्याच्या हेल्पनं चेंज करू शकतो. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेक्टर्स. म्हणजे जे व्हेक्टरचे अजून काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येतील. ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन सेल्फ रिप्लिकेटिंग ह्यात आपण बघितलं. त्यानंतर बॅक्टेरियल सिलेक्टेबल मार्कर्स. त्यानंतर जीन कन्स्ट्रक्ट ऑफ इंटरेस्ट. जीन कन्स्ट्रक्ट करण्यासाठी किंवा जीन्सचं जेनेटिक मेकअप जो असेल तो चेंज करण्यासाठी व्हेक्टरचा यूज केला जातो की त्याचं ते कॅरेक्टर्स आहे. देन टाईप्स ऑफ क्लोनिंग व्हेक्टर्स किंवा काय व्हेक्टर्स आहेत त्याचे टाईप्स काय आहेत. मग त्यामध्ये फर्स्ट आहे प्लाझ्मिड व्हेक्टर्स, बॅक्टेरियस व्हेक्टर्स, कॉस्मिड व्हेक्टर, फेजमिड व्हेक्टर्स, फॉस्मिड व्हेक्टर्स, BAC अँड YAC व्हेक्टर्स. ओके, एवढे व्हेक्टरचे काय आहेत टाईप्स आहेत. देन त्यामध्ये आता फर्स्ट आहे प्लाझ्मिड व्हेक्टर. प्लाझ्मिड व्हेक्टर ॲक्च्युअल काय आहे. प्लाझ्मिड व्हेक्टर एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मॉलिक्यूल अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सेल्फ रिप्लिकेटिंग कॅपॅसिटी प्लाझ्मिड व्हेक्टरमध्ये असते. डबल स्टँडर्ड तो स्ट्रक्चर आहे. देन शॉर्ट सिक्वेन्स ऑफ DNAची शॉर्ट सिक्वेन्स याच्यावरती डेव्हलप झालेली आहे. सर्क्युलर DNA मॉलिक्यूल जो असेल तो कसा असेल सर्क्युलर असेल.
फाउंड इन प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये जो काय होतो डेव्हलप होतो किंवा फाउंड होतो आहे. देन कॅरेक्टरिस्टिक्स, द मिनिमम अमाऊंट ऑफ DNA, मिनिमम अमाऊंट ऑफ DNA त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. 2 सुटेबल मार्कर्स ऑफ आयडेंटिफिकेशन, 2 त्याच्यावरती साईट आहेत आयडेंटिफिकेशनसाठी. देन सिंगल रिस्ट्रिक्शन साईट, त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन साईट जी आहे किंवा ब्रेक करण्याची साईट ही सिंगल साईट आहे. देन मोर रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स, त्याच्यावरती नंबर ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स अटॅक करू शकतात. देन साईज रेंज 1 kg टू 200 kg. देन रिलॅक्स रिप्लिकेशन कंट्रोल, म्हणजे रिलॅक्सेशन आणि कंट्रोल जे असेल ते काय होतं रिप्लिकेशन आहे. देन रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमच्या हेल्पनं आपण काय करू शकतो त्याला ब्रेक करू शकतो आणि जॉईंट लॅगेज एन्झाईमच्या हेल्पनं त्याला जॉईंट केलं जाऊ शकतं. ॲक्च्युअल स्ट्रक्चर जे आहे ते प्लाझ्मिडचं एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मॉलिक्यूल अवेलेबल आहेत. सेल्फ रिप्लिकेटिंग आहे, सर्क्युलेटिंग अँड डबल स्टँडर्ड आहे, शॉर्ट सिक्वेन्स ऑफ DNA फाउंड इन अ प्रोकॅरियोटिक्स. एवढेच कॅरेक्टर्स त्याचे मेन आहेत. ओके, त्यामध्ये रिस्ट्रिक्शन एन्झाईम साईट आहे, सिलेक्टेबल मार्कर आहे, रिस्ट्रिक्शन एन्झाईम साईट आहे. त्यानंतर रिस्ट्रिक्शन एन्झाईम साईट जी आहे ती सिंगल आहे, ORI म्हणजेच काय सर्क्युलर DNA त्याचं फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, सिलेक्टेबल मार्कर म्हणजे त्याच टाईपमध्ये किंवा त्याच पोझिशनला आपण काय करू शकतो मार्कर जीन किंवा मार्कर जे असेल तिथं यूज करू शकतो किंवा एक्स्ट्रा फॉरेन मटेरियल आपण तिथं इन्सर्ट करू शकतो. देन 3 टाईप्स ऑफ प्लाझ्मिड, मग प्लाझ्मिडचे 3 टाईप्स दिलेत. मग त्याच्या त्या फंक्शनवरून त्याचे टाईप्स केलेले आहे. फर्स्ट आहे फर्टिलिटी प्लाझ्मिड्स, कॅन परफॉर्म कॉन्ज्युगेशन परफॉर्म करतं म्हणून त्याला फर्टिलिटी प्लाझ्मिड्स असं म्हटलेलं आहे. देन रेजिस्टन्स प्लाझ्मिड कंटेन जीन्स दॅट बिल्ड रेजिस्टन्स अगेन्स्ट अँटीबायोटिक्स ऑर पॉयझनस. मग अँटीबायोटिक्स जे आहे किंवा पॉयझन्स जे आहे त्याला काय करतं ते अगेन्स्ट रेजिस्ट करतं किंवा रेजिस्टन्स आहे. देन कोल प्लाझ्मिड्स कंटेन जीन्स दॅट कोड प्रोटीन्स फॉर दॅट कॅन किल बॅक्टेरिया. मग ते बॅक्टेरिया काय करतं किल करण्याचं काम करतं म्हणून त्याला कोल प्लाझ्मिड असं म्हटलेलं आहे. मग बॅक्टेरियल सेल असेल ते बॅक्टेरियल सेलमध्ये बॅक्टेरियल DNA आणि प्लाझ्मिड जो आहे तो आपण काय केलेलं आहे इन्सर्ट केलं आहे, इथं आपल्याला ऑब्झर्व होतं. देन प्लाझ्मिड परत काय किंवा त्याचे डेफिनेशन काय आहे किंवा त्याच्यामध्ये अजून काही एक्स्ट्रा कॅरेक्टर आहेत का हे आपण या स्लाईडमध्ये बघूया. म्हणजे प्लाझ्मिड कॅन बी डिफाईन ॲज ॲन एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रिप्लिकेटिंग स्ट्रक्चर फाउंड इन द बॅक्टेरियल सेल्स, कॅरीज जीन्स फॉर व्हरायटी फंक्शन नॉट इसेन्शियल फॉर सेल ग्रोथ. म्हणजे त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत सेल्फ रिप्लिकेटिंग आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मटेरियल आहे किंवा फाउंड इन बॅक्टेरियल सेल्स आहे, तर हे काय हे फंक्शन त्याला व्हरायटी एक्सचेंज करण्यासाठी यूज होतात, पण ते काय करत नाही ग्रोथ करण्याचं काम करत नाही. फक्त ते नेक्स्ट कॅरेक्टर जे असतील 1 जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन फॉरवर्ड करण्याचं काम करतात प्लाझ्मिड वेक्टर्स. ओके, हे सर्क्युलर डबल स्टँडर्ड युनिट DNA दॅट रिप्लिकेट्स विदिन द सेल इंडिपेंडंटली ऑफ क्रोमोझोमल DNA इज कॉल्ड प्लाझ्मिड. म्हणजे इंडिपेंडंट DNA जो असेल तो सेल्फ रिप्लिकेट होतो, दॅट इज कॉल्ड एज ए DNA प्लाझ्मिड. देन किंवा DNA प्लाझ्मिड किंवा TI प्लाझ्मिड असं आपण त्याला म्हणतो. देन प्लाझ्मिड्स आर मोस्ट ऑफन फाउंड इन बॅक्टेरिया अँड आर यूज इन अ रिकॉम्बिनंट DNA रिसर्च टू ट्रान्सफर जीन्स बिटवीन सेल्स. मग काय केलं जातं सेल टू सेल त्याचं ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं, बॅक्टेरियल सेल्समध्ये तो अवेलेबल होतो आणि रिकॉम्बिनेशन त्याचं करून त्याला नेक्स्ट जनरेशनसाठी ॲडव्हान्स कॅरेक्टर म्हणून त्याला यूज केलं जातं. देन एक्झाम्पल्स ऑफ प्लाझ्मिड वेक्टर्स. मग त्या प्लाझ्मिड वेक्टरचे काही एक्झाम्पल्स आहेत. मग एक्झाम्पल्स कसे दिलेले आहेत PBR 322, PBR 327, PBR 325, PBR 328, PUC8, PUC9, PUC12, PUC13 and PGEM33Z. ओके, एवढे त्याचे एक्झाम्पल्स दिले आहेत. तर त्यापैकी एक एक्झाम्पल आपण बघूया. नॉमेनक्लेचर ऑफ प्लाझ्मिड. मग ॲक्च्युअल PBR 322 हे ॲक्च्युअल काय आहे. P मीन्स प्लाझ्मिड, त्याचं प्लाझ्मिड वेक्टर आहे म्हणून त्याला P हे फर्स्ट लेटर दिलेलं आहे. B मीन्स बोलिवर, R मीन्स रोड्रिगेज अँड 322 म्हणजे त्याला नंबर जो असेल तितक्या नंबरचे काय झाले ते वेक्टर डेव्हलप झालेले असतील आणि तो वेक्टर त्या नंबरचा डेव्हलप झालेला आहे म्हणून त्याला 322 हा नंबर त्याला प्रोव्हाइड केलेला आहे. तर मग ॲक्च्युअलचं एक एक्झाम्पल TI प्लाझ्मिड हे आपण घेऊया. TI प्लाझ्मिड म्हणजे काय ट्यूबर प्लाझ्मिड असं म्हटलेलं आहे. ट्यूमर इंड्युसिंग प्लाझ्मिड हे त्याचं एक्झाम्पल आहे.
TI or tumor inducing plasmid is a circular plasmid of often part of genetic equipment of Agrobacterium tumefaciens and Agrobacterium rhizogenus. म्हणजे ॲग्रोबॅक्टेरियम जो आहे त्याच्यामधली हा जीन्स काय केला आहे, इन्सर्ट केलेला आहे किंवा त्याच्यातून रिलीज आउट करून ॲग्रोबॅक्टेरियम रायझोजीन्समध्ये काय केलं आहे, इन्सर्ट केलेला असेल. यूज टू ट्रान्सड्यूस इट्स जेनेटिक मटेरियल टू प्लांट्स. मग जेनेटिक मटेरियल ॲज अ प्लांट म्हणून तिथं यूज केलेलं आहे. ओके, प्लांटचं जेनेटिक मटेरियल घेतलं आहे म्हणून तिथं प्लांट हे काय जेनेटिक मटेरियलसाठी पॅरेंटल प्लांट म्हणून आपण यूज केलेलं आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ TI प्लाझमिड बेस ऑन टाईप ऑफ ओपाईन प्रोड्यूस बाय देअर जीन्स. मग त्याचे जीन्स जे असतील प्रोड्यूस झालेले त्याचं ते क्लासिफिकेशन त्याच्यावरून केलं जातं. द डिफरंट ओपाईन्स स्पेसिफाय PTI मीन्स वॉट प्लाझमिड TI किंवा TI प्लाझमिड आर ऑक्टोपिन, नोपायलिन, सक्सिनोमाइड अँड ल्युसिनोपाईन. ओके, एवढे काय त्याचे ते व्हेक्टर्स असतील किंवा टाईप्स तिथं केलेले असतील. द प्लाझमिड हॅज 196 जीन्स दॅट कोड फॉर 195 प्रोटीन्स. देर आर नो वन स्ट्रक्चरल DNA. म्हणजे स्ट्रक्चरल DNA काय होत नाही तिथं डेव्हलप होत नाही. द प्लाझमिड 206 479 न्यूक्लिओटाइड्स लॉंग अँड GC कंटेंट is 56% and 81%. The material कोडिंग जीन्स देर आर नो स्युडो जीन्स. म्हणजे स्युडो जीन्स किंवा जे फेक जीन्स असतील ते काय होत नाहीत तर डेव्हलप होत नाहीत, डायरेक्टली ओरिजिनल जीन्स डेव्हलप होतात. इम्पॉर्टंट इन द क्रिएशन ट्रान्झेनिक प्लांट्स. मग ट्रान्झेनिक प्लांट्स जे असतील त्याच्यामध्ये काय केलं जातं, याचं फंक्शन आहे ॲज अ ट्रान्सजेनेटिक मटेरियल किंवा ट्रान्सजीन्स म्हणून तिथं यूज केलं आहे. ॲक्च्युअल TI प्लाझमिड काय आहे, मग ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन, त्यानंतर TI प्लाझमिड किंवा TI रिजन असं म्हटलेलं आहे. ऑक्टोपाईन टाईप्स या टाईपचा जो व्हेक्टर आहे दॅट इज कॉल्ड ॲज ए TI प्लाझमिड. मग त्यामध्ये व्हर्लेरियन जी रिजन आहे, लेफ्ट DNA बॉर्डर आहे, त्यानंतर कॉन्जिगेटिव्ह ट्रान्सफर आहे, ओपेन कॅटेबॉलिझम आहे, ओपाईन सिंथेसिस आहे, राईट DNA बॉर्डर आहे, ऑक्झिन प्रोडक्शन आहे, ऑन्कोजेनिक जीन्स आहे, सायटोकायनिन प्रोडक्शन आहे. एवढं त्यामध्ये प्रोसेस होतात TI प्लाझमिडमध्ये, म्हणून त्याला काय ट्रान्सजीन्स असं म्हटलेलं आहे. द नेक्स्ट वेक्टर बॅक्टेरियोफेज वेक्टर. क्लोनिंग वेक्टर्स इट इन्फेक्ट बॅक्टेरिया कॉमनली यूज फॉर इकोला फेजेस. ओके, मग बॅक्टेरियोफेजचे काय केले, दोन एक्झाम्पल सांगितलेले आहेत त्याने. एक तर लॅम्बडा फेज आणि सेकंड आहे M13 फेज. ओके, मग लॅम्बडा फेजचे वेक्टर्स किंवा लॅम्बडा फेज वेक्टर ॲक्च्युअल काय आहेत. जिनोम साईज इज 448 to 502 बेस पेअर्स एवढी त्याची काय आहे साईज आहे. हाय ट्रान्सफॉर्मेशन इफिशियन्सी, देन 1000 टाईम मोर इफिशियंट दॅन द प्लाझमिड वेक्टर्स. म्हणजे प्लाझमिड वेक्टरपेक्षा तो काय आहे 1000 टाईम मेनी मोर्स आहे. देन ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन, मग जो रिप्लिकेशनचा काय आहे ओरिजिन आहे. देन जिनोम लिनियर इन हेड, त्याचा हेड जो असेल तो कसा असेल, नॉट अ सर्क्युलर इन मॅनर, इट इज अ लिनियर इन स्ट्रक्चर. देन सिंगल स्टँडर्ड प्रोट्रुडिंग कोहेसिव्ह एंड्स ऑफ 12 बेसेस. कॉस साईट ऑफ क्लिव्हेज ऑफ फेज DNA, म्हणजे जे साईटलाच किंवा वन साईडलाच काय केलं जातं त्याचं क्लिव्हेज केलं जातं ॲट अ टेपरिंग एंड. देन नेक्स्ट टाईप जो आहे तो काय M13 बॅक्टेरियोफेज. फर्स्ट जो लॅम्बडा फेज आपण बघितला त्याचे फक्त कॅरेक्टर्स सांगितलेले आहेत. त्यानंतर स्ट्रक्चरली बॅक्टेरियोफेज जिनोम जो आहे तो दाखवलेला आहे. त्यामध्ये 647 बेस पेअरचा जो व्हेक्टर आहे. कंटेन्स इंटरजेनिक सिक्वेन्स ऑफ 507 न्यूक्लिओटाईड, म्हणजे 507 न्यूक्लिओटाईड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. देन these sequences contain ORI which should be kept intact during insertion of polylinkers and removal of intergenic sequences. म्हणजे इंटरजेनिक सिक्वेन्सेस जे असतील त्यांच्यामध्ये काय केलं जातं, इंटरचेंजेस केले जातात किंवा काही रिमूव्ह केले जातात, काही ॲड केले जातात. ओके, दॅट इज अ बॅक्टेरियोफेज जिनोम. इन प्लांट्स, मग प्लांट्समध्ये कोणते कोणते फेजेस किंवा कोणते कोणते व्हॅक्टर्स यूज केले जातात. मग त्यामध्ये आहे प्लाझमिड व्हेक्टर, हा प्लांटसाठी यूज केलेला आहे. व्हायरसेस जो आहे तो सुद्धा व्हेक्टर म्हणून यूज केला जातो. बॅक्टेरियोफेज हा व्हेक्टर आहे, हा सुद्धा प्लांटसाठी यूज केला जातो आहे. त्यानंतर कॉस्मिड व्हेक्टर जो आहे तो सुद्धा काय केले आहे प्लांटसाठीच यूज केलेला आहे. देन आत्ता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बघितले, टाईप्स ऑफ व्हेक्टर्स किंवा कोणते व्हेक्टर्स इथं यूज केलेले आहेत. त्यानंतर
एन्झाईम्स हे सुद्धा काय केले यूज केलेले आहे. मग कोणते एन्झाईम कुठे यूज केले जातं हे सुद्धा बघितलेलं आहे. त्यानंतर आत्तापर्यंत आपण या चॅप्टरचं इंट्रोडक्शन, त्यानंतर DNA रिकॉम्बिनेट म्हणजे काय, त्यानंतर रिकॉम्बिनेशन DNA म्हणजे काय, जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, त्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी कोणते कोणते टूल्स यूज केले जातात किंवा काय काय तिथं एन्झाईम्स यूज केलेले आहेत, त्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग करण्यासाठी कोणते व्हेक्टर्स यूज केले जातात आणि त्या व्हेक्टरचं फंक्शन किंवा त्या ॲक्च्युअल व्हेक्टरचं स्ट्रक्चर काय आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके, थँक्यू.